महागाईने सर्वसामान्य जनतेचं जगणं आधीच कठीण झालं असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने LPG गॅसच्या किमती वाढवून सर्वसामान्य नागरिकांची लूट करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून गॅस दरवाढ आणि गॅस तुटवडा विरोधात बोंब मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी पंतप्रधानांनी लावलेल्या नवीन शोधाबाबत थेट नाल्यातून गॅस पाईप जोडून गॅस तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यासोबतच चुलीवर झुणका भाकर बनवत निषेध नोंदवण्यात आला। याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं। सिलेंडर बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून 1 महिना करण्यात आल्यानं जनतेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीही 1900 रुपयांच्या वर गेल्या असून त्यांचं रेशनिंग केलं जात आहे। याचा थेट फटका विद्यार्थी, कामगार, नोकरदार ज्यांच्या घरच्या जेवणाची सोय नाही अशा लोकांना बसत असल्याचा आरोप पक्षाने केलाय। त्यामुळे गॅस लवकरात लवकर घरपोच मिळावे अशी मागणी शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केली आहे। गॅस दरवाढ, त्याचबरोबर व्यावसायिक गॅस दरवाढ, त्याचबरोबर गॅस पुरवठा हा होण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहिलं असेल तर ज्या वेळेला मनमोहन सिंग ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला नुसतं देशात नव्हे संपूर्ण जगामध्ये गॅसची टंचाई झाली होती। तरी सुद्धा मनमोहन सिंग साहेबांनी आणि या काँग्रेसच्या सरकारने गॅस पुरवठा नियमित आणि सुरळीत ठेवला होता। त्यावेळेला 400 रुपयाला गॅस मिळायचा, आता 900 रुपयाला मिळतोय। त्यानंतर व्यावसायिक आग 1900 रुपयाला मिळतोय। ही दरवाढ तर आहेच, या दरवाढीनं सर्वसामान्य माणसांचं कंबरड मोडलेलं आहे। आणि आज आपण पाहिलं तर अगदी पत्रकार असतील किंवा नोकरदार असतील, विद्यार्थी असतील, कोणी असेल जे घरी जेवू शकत नाहीत, घरी जेवायला जाऊ शकत नाहीत, डबा आणू शकत नाहीत, ते ज्या त्या ठिकाणी या ठिकाणी जेवायला बाहेर आपल्याला खानावळीमध्ये दिसतात, त्यांना आज जेवणाची पंचायत झालेली आहे। कारण गॅस दरवाढ आणि गॅस अपुरा पुरवठ्यामुळे या ठिकाणी त्यांच्यावर जेवायची नामुष्की या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे त्यांना उपासमार या ठिकाणी घडत आहेत आणि म्हणून त्यांनी लवकरात लवकर ही गॅस पुरवठा जो आहे तो सुरळीत करायला पाहिजे। आणि या सरकारचे जे धोरण आहे हे अत्यंत कुचकामी धोरण आहे, सर्वसामान्य नोकरदारांचे कंबरड मोडणारं हे धोरण आहे आणि यांचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आज या आंदोलनामध्ये आपण पाहिलं असेल की नालीतून गॅस त्या ठिकाणी करण्याचा जो एक नवीन शोध आपल्या पंतप्रधानांनी लावला होता तो करण्याचा प्रयत्न केला, पण तो गॅस जळाला नाही। त्या ठिकाणी आम्ही लाकडं ठेवलेले बघितलं असेल आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर इंधन पुरवठा म्हणजे गॅस पुरवठा नसल्यामुळं या ठिकाणी लाकूड आणि लाकडाच्या शेणीवर या ठिकाणी चुलीवर आपण या ठिकाणी भाकरी करताना आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। गॅस एजन्सी पुढे नागरिकांनी रांगा लावल्या आहेत, मात्र कोल्हापूरच्या खासदारांनी गांधारीची भूमिका घेतला असल्याचा आरोप कार्यकर्त्या वेदवती मोहिते यांनी केलाय। कालच एक आंदोलन आम्ही पाहिलं, आमचे जे लीडर ऑफ ऑपोजिशन ऑनरेबल राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या इथल्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकामध्ये एक आंदोलन केलं। मला असं वाटतं कोल्हापूरच्या खासदारांनी गांधारीचा आवेश पांघरलेला आहे, त्यांना हे दिसतच नाहीये की किती मोठ्या रांगा आज गॅस एजन्सीच्या समोर लागलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं आहे की गॅसचा तुटवडा नाही, महागाई दरवाढ झालेली नाही। मला असं वाटतंय त्यांचे चिरंजीव जे रील स्टार आहेत त्यांनी जरा सोशल मीडियावर पडणाऱ्या पूर्ण देशातल्या रील्स जरा त्यांच्या वडिलांना दाखवाव्यात आणि कोल्हापूरच्या जनतेला दिलासा द्यावा। यावेळी विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक अमर समर्थ, माजी नगरसेविका भारती पवार, प्रवीण सोनवणे, शुभांगी पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते उपस्थित होते।